कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करायला आजपासून सुरुवात झाली। त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये वितरित करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे। 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक होते। त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे। त्यापैकी 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।